प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आज एक खळबळजनक वक्तव्य केलेले आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये प्रहारचे 2 आमदार आहेत, त्यामुळे अमरावती लोकसभेची जागा ही प्रहारला मिळावी, नाहीतर अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी प्रहारच्या तिकिटावर निवडणूक लढवावी असं वक्तव्य केले। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार रवी राणा आहे। कसं पाहता या वक्तव्याकडे? नेमकं काय म्हणजे अचानकपणे ते महायुतीत पण नाही आणि महाविकासमध्ये नाही असं वक्तव्य केलं आणि दुसरी मागणी केली की नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर उभं राहावं? नाही, असं आहे की अशाबद्दल वक्तव्य करणं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो। याच्या आधी बावनकुळे साहेबसुद्धा बोलले, अनेक पक्षांची इच्छा असते चांगले उमेदवार आपल्या पक्षामध्ये आले पाहिजे, पण महायुतीचा आघाडी धर्म हा सगळ्यांना पाळावा लागेल। आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते आहे। मला असं वाटतं योग्य वेळी खासदार नवनीत राणाचा निर्णय ते योग्य घेतील, पण जे महायुतीचं पालन करणार नाही, महायुतीचं पालन करण्यासाठी प्रत्येकाला आपापली दिलेली जबाबदारी सांभाळावी लागेल, दिलेल्या उमेदवाराचं काम करावं लागेल। आज बच्चू कडू जर खासदार नवनीत राणांचं काम करतील तर नक्की अचलपूरमध्ये त्यांचं काम आम्हाला करावं लागेल, युवासेना पक्षाला करावं लागेल। युवासेना पार्टीचे त्या खासदार आहे नवनीत राणा, त्यामुळं प्रत्येकाला महाविकास आघाडीचं आपल्या महायुतीचं जर पालन नाही केलं तर त्यांना ते भोगावं लागेल प्रत्येकाला। म्हणून मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र येऊन आपापल्या सीटा, आपापलं पद सामावून ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलं राजकारण न करता चांगल्या स्वच्छ मनाने प्रत्येकाने महायुती धर्म पाळला पाहिजे, हेच मला असं वाटतं याच्या माध्यमातून सांगावं वाटते। आणि अनेकांच्या ऑफर येत राहतात। आताच रामदासजी आठवले यांनी खुल्या मताने सांगितलं आम्ही नवनीत राणाला पाठिंबा देतो। अनेक नेते स्वमताने सांगतात, पण काही लोकांना असं वाटते की ह्या आमच्याकडे आल्या पाहिजे, आमच्या पक्षावर लढल्या पाहिजे, तर ते साहजिक आहे। त्यांना वाटते प्रत्येक पक्षाला की चांगला उमेदवार, कारण आज खासदार नवनीत राणा ह्या विनिंग कॅन्डिडेट आहे आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांची एक प्रतिमा आहे। आज अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांच्या समोर उभं राहण्यासाठी सुद्धा उमेदवार नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटते अनेकांच्या अपेक्षा असू शकतात, पण त्यांना माझा सल्ला आहे की महायुती धर्म पाळा, भविष्यात तुमचंही चांगलं होईल। मधल्या काळामध्ये दिल्लीमध्ये एक बैठक झाली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती सगळ्या पक्षांच्या प्रमुखांशी, तेव्हा आमदार बच्चू कडू पण होते। परंतु आज त्यांनी वक्तव्य केले की मी महायुतीच्या बाजूने नाही आणि युतीच्या बाजूने नाही, तर मी विचार करणार पक्षाचं हित जिथे आहे तिथे। तर तुम्ही कसं पाहताय? म्हणजे एकीकडे बैठकीत जाणे आणि दुसरीकडे सांगणे की मी सध्या कोणत्याच बाजूला नाही। असं आहे, बच्चू कडू हे नेहमी शब्द बदलत राहतात। कुठे ना कुठे त्यांना त्यांच्या शब्दावर त्यांनी अंकुश ठेवला पाहिजे। इकडे मोदीजींच्या बैठकीमध्ये जातात, देशाच्या केंद्राच्या योजनेचा पूर्ण जे की त्यांना लाभ पाहिजे तो त्यांना मिळतो। राज्यातर्फे एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीसांकडून कामं करून घेतात। तर मला असं वाटते की इलेक्शन आल्यानंतर अचानक माणसांना बदलणं, याच्यामध्ये लोकसुद्धा भविष्यामध्ये साथ देत नाही, अनेक अडचणी मग निर्माण होतात। म्हणून मला वाटतं की मी याच्यासोबतही नाही त्याच्यासोबतही नाही, तर एक बाजू क्लिअर करायला पाहिजे। बच्चू कडूंनी आपली बाजू स्पष्ट केली पाहिजे की ते महायुतीसोबत आहे किंवा नाही आहे, एकनाथजी शिंदेसोबत आहे किंवा नाही आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत आहे की नाही आहे, अजितदादांसोबत आहे की नाही आहे। तर मला असं वाटते अशा प्रकारचं तळ्यामळ्यातली भूमिका घेऊन चालल्यापेक्षा जर एवढा दम आहे तर खऱ्या अर्थानं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। तर हे होते आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।